सोलापूर जिल्ह्यामध्ये पारंपरिक पद्धतीने एवढा मोठा उत्सव कुठं साजरा केला जातो आणि हे मंदिर कुठं आहे, तर चला आज आपण जाऊया तिथे. नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज आपण आलो आहे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यामधील म्हाळुंग या गावामध्ये आणि हे देवीचं मंदिर इथलं ग्रामदैवत आहे बघा. आणि आज आपण बघणार आहे की कशा प्रकारे इथं भक्तगण इथे खूप मोठ्या प्रमाणात गोळा होतात आणि मंदिर खूप पुरातन आहे आणि मंदिर म्हणजे जागती ज्योत आहे. आणि जो कोणी श्रद्धेने इथं विश्वास ठेवतो त्याचं काम नक्की मात्र इथं होते. आणि हे स्वयंभू आईची मूर्ती आहे आणि मूर्ती बघू शकता तुम्ही की कशा प्रकारे मोहक आहे. आज कोजागिरी पौर्णिमा आहे तर बघा, बरोबर आज आई चंद्रावरती आहे. तुम्ही बघू शकता कशी आहे विराजमान. तर वगैरे झालंय बघा, निघालो बघा मंदिराच्या बाहेर. बघू शकता तुम्ही की गर्दी असल्या कारणानं आपल्याला एकदम साईडनं यावं लागलं. आणि हे बघू शकता तुम्ही काय ते हे परडी असते बघा. आणि आपल्या घरून जे कोणी काही आणते दान द्यायला, तर ह्या परडीमध्ये एक एक करून टाकल्या जाते. जेवढं आपल्यापाशी आहे तेवढंच त्या परडीला बरोबर दिल्या जातं. 5 परडीला दिल्या जातं किंवा 10 परडीला. आपल्याजवळ जेवढं आपल्याजवळ घरून आणलेलं पुरण तेवढ्या त्या परडीत आपण टाकायचं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे मावशी दंडवत का करत आहे, तर ते देवीला आपण श्रद्धेने काही मागतो तर आपलं पूर्ण होते. तर आपण म्हणू की बा मी 5 राऊंड मारल, मी 1 राऊंड मारल, तर ते तसंच आहे बघा. बघू शकता तुम्ही की कशा प्रकारे मावशीनी पूर्ण राऊंड मंदिराला मारलेला आहे. हे मंदिराचा आवार आहे बघा. आणि आता खाली बघणार आहे आपण यात्रा बघू शकता तुम्ही कशा प्रकारे भरलेली आहे. तर आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो नक्की करा. ठीक आहे, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.